जळगाव महापालिका प्रशासन शहरातील जलकुंभ आणि पाईपलाईन दुरुस्ती करत असल्याचे कितीही दावे करत असली तरी जळगाव शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा हा विस्कळीत झालेला आहे। तसंच ज्या ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत आहे त्या ठिकाणी देखील दुर्गंधीयुक्त पाणी, अशुद्ध पाणी येत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या आरोग्याच्या समस्या उद्भवायला लागलेल्या आहेत। आपण जळगाव शहरातील कांचननगर परिसरातील चौगुले प्लॉट या भागात आहोत। या ठिकाणी महिलांना जे आहे हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावं लागलं असल्याचं भयावह चित्र आपल्याला बघावयास मिळत आहे। अनेक दिवसांपासून या ठिकाणी पाणीपुरवठा जो आहे तो अशुद्ध होतोय, विस्कळीत झालेला आहे, नियमित होत नाही आहे आणि जर पाणी आलंही तर ते कमी दाबाच्या याच्याने येतं आणि त्याच्यामुळे महिलांना पुरेसं पाणी मिळत नाही आहे। तर काय सांगाल? आम्हाला 5-6 दिवसांनी पाणी मिळतं, पाणी पिवळं येतं, त्या पाणीचा साठा करावा लागतो कारण की आमच्याकडे विहीर, बोरिंग वगैरे काहीच नाही आहे। अमृतचे नळ टाकलेले आहे, नगरसेवकनी व्हाल टाकला पण तो पाणी पुरवठा आम्हाला भेटत नाही आहे। तर आम्हाला पाणी पुरवठा पाहिजे, पाणी पुरवठा जर नाही झाला तर आम्ही आंदोलनाला बसणार आहे। ताई आपण काय सांगाल? दादा, आमच्याकडे ना 8 दिवस अगोदर तर एकदम असं पिवळं पाणी आलेलं होतं, ते सुद्धा आम्ही पिऊन घेतलं होतं, मुलांना पण पिऊन घेतलं, आजारी पडलेले होते आणि अमृत योजनेची आम्हाला खूप आवश्यकता आहे। आजी आपण काय सांगाल की जळगावचं तापमान हे 43-44 अंशाच्या घरात गेलेलं आहे आणि एवढ्या उन्हामध्ये आपल्याला पायपीट करा आम्हाला पाण्याला जावं लागतं, इकडे तिकडे फिरावं लागतं, कुठेच पाणी भेटत नाही आम्हाला आणि आम्हाला अमृत योजनेचे नळ सुद्धा नाही आहे आम्हाला। हो, आपण काय सांगाल? आम्हाला ना भर दुपारी इकडे पाण्याची काही सोय नाही आहे। जे आहे कनेक्शन दिलेलं अमृत योजनेचं त्याला भरपूर कमी दाबात पाणी येतं, कमी दाबात आल्यानंतर ते सुद्धा घाण येतं आणि मुलांचे पोटं दुखतात, संडासे लागतात, मुलांना रोज रोज दवाखान्यात न्यावं लागतं। आम्हाला याच्यात दुसरी सोयच नाही, इकडे पाण्याची हापसी नाही, बोरिंग नाही, काहीच नाही। बरं आम्हाला 60-65 वेळ असला ना आम्हाला इकडे तिकडे उन्हात फिरावं लागतं आहे। बोरिंगचं दुसऱ्या-तिसऱ्या गल्ल्यांमध्ये 4-5 किलोमीटर अंतरावर जावं लागतं आहे पाण्यासाठी। काय करणार आहेत आम्ही एवढे म्हातारे लोक उन्हात बसून सनी दिवसभर आजारी पडून जातो आम्ही तिकडे। ताई आता पाणीपुरवठा आपल्याला व्यवस्थित होत नाही आहे हे तर समोर आहे वास्तव, परंतु मग अशा कठीण काळामध्ये आपण पाणी कुठून आणतायत? मग आता आणतो 4-5 गल्ल्याच्या आत जिकडे जातो पाणी आणतो, कोणी देतं कोणी नाही देत दादा आम्हाला पाणी। तिथं बोरिंग नाही आहे, बोरिंग तर नाहीच आहे आमच्या एरियामध्ये, पण नळाला ज्याच्या त्याच्याकडे जातो आम्ही, तिकडनं पाणी आणतो। काय मागणी काय आपली आता? आम्हाला पाणी पाहिजे दादा, आमच्या एरियात पाणी नाहीच आहे, पाणी पाहिजे, चांगलं शुद्ध पाणी पाहिजे आम्हाला। आता तुम्ही महापालिकेकडे तक्रारी केल्या असतील, नगरसेवकांकडे तक्रारी केल्या असतील, लक्ष नाही दिलं गेलं का? नाही, दिलंच नाही लक्ष। आम्ही जाऊन आलो 2 वेळा पण कोणीच लक्ष देत नाही आमच्याकडे। मग आम्ही काय करणार? आम्हाला पाणी पाहिजे, पाणी आमच्याकडे तेच आहे, पाणी दुसरं नाही आहे आमच्याकडे, कोणी बोरिंग नाही, काही नाही, विहिरी नाही, मग आम्ही कुठे जाणार? जातो 4-5 गलीत पाणी घेऊन येतो, 2-2 अंडे 3 अंडे काय होतं? आणि पाणीपट्टी तर पूर्ण भरावी लागते, पाणीपट्टी पूर्ण भरतोय आम्ही, वर्षाच्या वर्ष पाणीपट्टी भरतो, नाही भरली तर लगेच ते आम्हाला डबलची पाणीपट्टी देतात। आम्ही पाणीपट्टी तर वर्षानुवर्ष भरतो ना, आमची पाणीपट्टी केली रे, तरी सुद्धा आम्हाला पाणी मिळत नाही। काय करणार आहेत मग आम्ही? पाणीपट्टी भरून जर पाणी मिळत नाही आम्हाला, हां अमृत योजनेचं पाणी पाहिजे ना। हे पहिलं कनेक्शन, पहिले जसं शुद्धीकरण पाणी होतं तसं पाणीच येत नाही आता। 7-8 महिने झाले ना, बिलकुल घाण पाणी येतंय, घाण पाणी येतंय। निश्चितच आपण बघू शकतात की या ठिकाणी महिलांनी संतप्त अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की मागील 5-7 महिन्यापासून जे आहे आम्हाला अशुद्ध पाणीपुरवठा होतो आहे, नियमित पाणीपुरवठा होत नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला भर उन्हामध्ये पायपीट करावी लागते। लहान मुलं असतील, वृद्ध असतील, यांच्या आरोग्याच्या समस्या आमच्यासमोर उद्भवत आहेत। अशा कठीण काळात आम्ही महापालिकेकडे मदत मागितली, तक्रार केली, परंतु महापालिका देखील आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आहे। शेवटी आता या परिसरातील महिलांनी जो आहे तो आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे, त्यामुळे आता महापालिका प्रशासन या परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करतं का आणि शुद्ध देते का हेच बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। विजय वाघमारे, न्यूज 18 मराठी, जळगाव।